नाही, सोनाराच्या दुकानाचं इनॉग्रेशन होतं आणि आरती करायची होती. ते असे बोलताना तुमचा काय प्लॅन आहे? म्हटलं काही नाही, आता झालं आपलं, छान झालं. आपण फोटोज काढले, रील झालं सगळं. जाईल घरी आता, एवढे लांब आलीये मी. तर त्यांचं म्हणणं, "मग आपण काही प्लॅन करायचा का?" मी म्हटलं, "काय कसला प्लॅन?" तो एकदम म्हणायला लागला, की "आपण कुठेतरी जायचं का?" म्हटलं, "तुम्ही का विचारताय मला असं? आपलं इतकं व्यवस्थित सगळा प्रोग्राम झाला, असं का विचारताय?" थोडंसं ओपनली मला वाटतं बोलूयात, की मला एक सांग, की जसं तू आत्ता म्हणालीस, की मीटिंगला बोलवतात आणि हं. मग ती चर्चा सुरू होते. काही जणांना "तू मिल मुझे, मैं तुझे स्टार बना दूंगा" या झोनमध्ये असतात. हां. म्हणजे की भेटलेत पहिल्यांदा काय-काय आयुष्यात केलंय, काय-काय प्रोजेक्ट केलेत आधी विचारणार. मग तुला काय करायचंय, कुठल्या पद्धतीचे रोल करायचेत वगैरे असं हां. विचारणार आणि मग त्याच्यानंतर मग तुला काय आवडतं? तुला कुठं फिरायला आवडतं? किंवा काही-काही जण तर डायरेक्ट चल बसायचं का? तुला हो. वाईन आवडते का? अरे भावा आपण आत्ता भेटलो ना, पहिली भेट आहे हां. आपली. तू काय बसायचं का? किंवा वाईन पितेस का? किंवा काय? हे प्रश्न तुला का विचारायचेत आत्ताच? बरोबर. काही जण तर सीरियलचे दिवस आम्ही कमी करू, असंही म्हणतात. ओह! म्हणजे ही एक वेगळंच हा कुठला रुबाब आहे? हां. भावा नाही. माझं काम मी माझ्या जोरावर मिळवलंय. करेक्ट. तू तुझं काम कर आणि तुला जमत नसेल दॅट्स इट. मी नाही घाबरत आहे. हे हं. असं केलेलं आहे. मी आता हे कुठल्या सेटवर वगैरे बोलत नाही, पण त्यांनीच राहा. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये. मंडळी, सुरुवातीचा ट्रेलर बघून तुम्हाला कळालं असेलच, आज आपल्याबरोबर फिल्मी गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे, सुंदरा मनामध्ये भरली फेम अर्थात कलर्स मराठी वाहिनीवरील एक अभिनेत्री, जिचं नाव आहे प्रगल्भा कोळेकर जोशी, जी माझी खास मैत्रीणसुद्धा आहे. प्रगल्भा, तुझं आमच्या या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि माझ्या पॉडकास्टच्या सुरुवातीचा श्रीगणेशा तुझ्यापासून झालेला आहे म्हणायला हरकत नाही. माझं पहिलं पॉडकास्ट आहे. खूप दिवसानंतर आपण भेटलोय, तर खूप हो, छान वाटतंय आणि जुन्या सगळ्या आठवणी ताज्या हो. झाल्यात ॲक्चुअली. हो, मला हो. तरी असं वाटतंय. म्हणजे तू सीरियल करायच्या आधी म्हणजे स्ट्रगलिंग पिरियडच होता. हो. आपण एकत्र प्रोजेक्ट्सही केले येस. आणि आज खूप दिवसानंतरनं एक वर्षांनी रादर. फोटोशूटसाठी आपण भेटलोय. येस. ॲक्चुअली माझी बायको मेकअप आर्टिस्ट आहे तिलोत्तमा. तर तिचं फोटोशूट होतं आणि त्यासाठी प्रगल्भा आली होती येस. आणि मी म्हटलं, जर ती आली आहे, तर एक हा चान्स आहे, की एक सुंदर अभिनेत्री आहे, ओह जिचं माय गॉड! पॉडकास्ट आपल्या चॅनलवर झाला पाहिजे. म्हणून मी तिला रिक्वेस्ट केली आणि तिने रिक्वेस्टला मान दिला आणि ती तयार झाली पॉडकास्टला. मी तर नाही जास्त म्हणू कुठे शकते ना. तुझी हां. बायको सोडेल का मला? तर जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्याला आपण हात घालूयात. एक महिला कलाकार म्हणून हं, इंडस्ट्रीमध्ये आता तसं बघायला गेलं तर बदनाम इंडस्ट्री आहे असं म्हणतात लोकं, की बाबा म्हणजे आपल्या काळात तरी आता मला माहीत हं, नाही हं. लोकांची मानसिकता चेंज झाली. पण आपल्या काळात तरी आपले आई-वडील पाठवायला नाही म्हणायचे, की नाही हो. आपल्याला त्या इंडस्ट्रीत नाही अजूनही जायचंय. म्हणतात. तर तुला काय अनुभव आला एकंदर इंडस्ट्रीचा? पण नवीन-नवीन ज्या मुली येतात, मला त्यांच्याबद्दल असं वाटतं, की इव्हन मी पण नवीन होते, मला नव्हतं कळत. हां. तर तेव्हा मला असं वाटायचं, की जशी मी आपल्या नाटकाच्या ग्रुप्समध्ये सगळेजण एकत्र राहतात, तशी मीही आधी वागायचे. हां. पण मी आता खूप कामापुरती राहते, की काय करायचं आहे, किती दिवस शूट आहे, काय कॅरेक्टर आहे, डिटेल्स द्या हां. आणि ऑडिशन घेऊ. असं नाही, की कुठलीतरी आडी घेऊन राहते. हां. पण आपण जेव्हा कामाविषयीच बोलायला लागतो, तेव्हा ती गोष्ट आपोआपच उघळते. करेक्ट. असं मला वाटतं. पण काही नगही असतात. काही नग अ, त्यांना फार तटस्थ बोलायची गरज असते. तर हां. गरज वाटली तर बोलून घ्यायचं. आणि ते बोललेत ना पहिल्यांदा, सो त्यांना करेक्ट. तसाच रिप्लाय दिला पाहिजे. बरोबर. तरच तुम्ही सर्व्हाइव्ह व्हाल असं मला वाटतं. साधारण आपण आता मला वाटतं कास्टिंग काउच या विषयावरती आपण हो. चर्चा करत. तर थोडंसं ओपनली मला वाटतं बोलूयात. जसं तू आत्ता म्हणालीस, की मीटिंगला बोलवतात आणि हं, मग ती चर्चा सुरू होते. तर हं. साधारण त्या चर्चेचा कल कसा असतो? जरा याविषयी जरा सांगा. म्हणजे ज्या नवीन कोणी असतील, त्यांना एक हां. तो अंदाज येईल. काही जणांना "तू मिल मुझे, मैं तुझे स्टार बना दूंगा" या झोनमध्ये असतात. हां. म्हणजे की भेटलेत पहिल्यांदा काय-काय आयुष्यात केलंय, काय-काय प्रोजेक्ट केलेत आधी विचारणार. मग तुला काय करायचंय, कुठल्या पद्धतीचे रोल करायचेत वगैरे असं हां. विचारणार आणि मग त्याच्यानंतर मग तुला काय आवडतं आणि मग तुला कुठं फिरायला आवडतं किंवा काही-काही जण तर डायरेक्ट चल बसायचं का? तुला ओह! वाईन आवडते का?
"अरे भावा, आपण आत्ता भेटलो ना, पहिली भेट आहे हां. आपली. तू काय बसायचं का किंवा वाईन पितेस का किंवा काय? हे प्रश्न तुला का विचारायचेत आत्ताच? बरोबर. आत्ता पहिली भेट आहे ना, थोडं तरी एक फर्स्ट इम्प्रेशनचा तू विचार कर ना." हां. तर काहीतरी म्हणजे मला असं होतं, की अशा पद्धतीने जे बोलणारी लोकं आहेत, ती नवीन मुलगी असेल हं. आणि ती मे बी खूप उत्तम अभिनेत्री असेल. ती घाबरून घरी जाईल. हां. ती घरी सांगणार ऑफकोर्स, की हे झालेलं आहे. घरचेही घाबरतील. अरे, अशा पद्धतीची लोकं आहेत यार इथे. हं. ती घाबरून निघून जाईल आणि ती टाटा बाय-बाय करेल इंडस्ट्रीला. यू नेव्हर नो ना, एखाद्या मुलीचं ते स्वप्नच असेल, की अभिनेत्री बनायचंय लहानपणीपासून. तर तुम्ही हे स्पॉईल करताय. ऑफकोर्स तिला ह्याच्यातून शिकायलाही मिळणार आहे, की हो. ती ह्याच्यापुढे जर तिने ठरवलं, की मला कामच करायचंय, मला बरोबर. चांगलं काम करायचं, तर ती पुढे जर का अशी मीटिंग असेल, तर ती ऑफकोर्स सरांना म्हणेल, की हं. "सर तुम्ही एन्जॉय करा, मी जाते बाय." हा कॉन्फिडन्स यायला तिला वेळ करेक्ट. लागेल, पण एखादी घाबरूही शकते. मी थोडक्यात प्रोजेक्ट सोडून जर अशा गप्पा मारल्यात, तर ऑब्व्हियसली समजायलाच पाहिजे, हो. की त्याची मानसिकता वेगळीच हां, आहे. पहिली मीटिंग तुमची कामाचीच होते, कारण तो माणूसही समोरचा सीरियस असतो. हो. तो नाही बोलणार असं काही. बरोबर. सो मला तेच वाटतं, की मुलींनी थोडंसं एक अंदाज घ्यावा, की हां बाबा कशी व्यक्ती बोलतीये आणि तिथेच बाजूला व्हावं. कारण ह्या गोष्टींमध्ये वेळ जातो बराच. हं. प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट होतही नाही किंवा त्याची ऑडिशनही होत नाही. नुसत्याच मीटिंगा होतात. ओके. बऱ्याच वेळा नुसत्याच कॉफ्या प्यायच्यात आणि भेटायचंय. मग आपण हे करायचं, ते करायचं असंही होतं खूप वेळा. आणि मग 2-3 मीटिंग झाल्या की आपल्याला एक अंदाज येतो, अरे हा माणूस सारखा कामाविषयी नाही बोलत आहे. हं. आपण भेटूयात आणि मग आपण माझी स्क्रिप्ट वाचूयात किंवा काय म्हणतात ना, मला लिखाणाला मदत करशील का? मला अभिनेत्री व्हायचंय भावा. हां. तू लिखाणाला मदत मागतोयस माझी. माझं आधी तू रायटिंग तरी बघ. मी कॅपेबल आहे का ते रायटिंग करायला? बरोबर. तू हे बोललं पाहिजे, की तू मला एक 4-5 सीन लिहून पाठव. हां. कशी रायटर आहे ऑफकोर्स. बरोबर. तर ते काहीतरी आपण बिलिव्हेबल म्हणू किंवा बरोबर. इव्हन दो आपण पण एखादं समजा प्रोजेक्ट करायचं म्हटलं, तर तू म्हणशील, "तू मला काहीतरी लिहून आण." जर आपल्याला बरोबर आहे. काहीतरी हो. लिहायचं एकत्र. किंवा मग तुला मला असिस्ट करायचंय का? तर हा एक चंक आहे. हा थोडासा इम्प्रोवाइज कर लिखाणात. तू मला मेल कर किंवा मला दाखव वाचून. हां. तर आपण ठरवू पुढे काय ते. करेक्ट. तर तू मला डायरेक्ट आता लिखाणाला मदतच कर. बरं. किंवा हे पण असे एक आपल्याला हे लूप होल्स शोधता आले पाहिजे. हे कसं असं हे डायरेक्टली ते म्हणणं नाहीये, पण हे तेच म्हणणं आहे. इव्हन आपलं जे आहे, आपण हं. आधी बरेच प्रोजेक्ट केले. बरोबर. बट वी आर वी आर स्टिल गुड फ्रेंड्स. करेक्ट. आणि हे आपल्या हातात आहे बरोबर. आर्टिस्ट म्हणून. ती बाउंडरी सांभाळणं. हो, हो. पण काही जण ती बाउंडरी नाही सांभाळत. मग काहीतरी एक काय म्हणता येईल ना, रात्रीचे मेसेज करणं किंवा उगाचच मेसेज करणं म्हणजे निरर्थक. काही जण खूप जेन्युइनली करतात. तो हं. फरक आपल्याला जाणवतो एका हं. काळानंतर. तो काळ जायला वेळ लागतो ऑफकोर्स. एखादं कन्सर्ननी विचारत असतं, की तुम्ही मुंबईत राहताय, सगळं ओके आहे का? वगैरे एखादं हां, हां. कोणी असंही विचारतं आणि खूप जेन्युइनली म्हणजे मैत्रीच्या भावनेने विचारतं ते. पण काही जणं बरेच काही गोष्टी घडतात. काही जणं सेटवर त्रास देतात. बरं, काही जण तर सीरियलचे दिवस आम्ही कमी करू, बरं. असंही म्हणतात. ओह! म्हणजे ही एक वेगळंच हा कुठला रुबाब आहे? हां. भावा नाही. माझं काम मी माझ्या जोरावर मिळवलंय. करेक्ट. तू तुझं काम कर आणि तुला जमत नसेल दॅट्स इट. मी नाही घाबरत आहे. हे हं. असं केलेलं आहे. बरं. मी आता हे कुठल्या सेटवर वगैरे बोलत नाही, पण हे अ, असा कॉन्फिडन्स येतो हो, समोरच्याला हो. आणि तिथल्या तिथे त्याला दाबलं पाहिजे, की करेक्ट आहे. नाही, नाही जमणार. तेंडीच राहा. कारण हे करावंच लागेल. करावं एका नाही पॉइंटला करेक्ट आहे. तुम्हाला काय म्हणता येईल ना, मी असं नाही म्हणत कुठलीतरी काहीतरी मनात एक बाऊल ठेवून तुम्ही काम करा वगैरे, वगैरे. पण आर्टिस्ट समोरचा मोकळा असेल ना, हां. तर तुमचं काम अजून फुलून येणार आहे. करेक्ट आहे ना. टीम हो. छान असेल, तर तुमचा शो अजून छान होणार आहे. बरोबर आहे. हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर ऑफकोर्स शो मोठा होणार. करेक्ट. हे जर प्रत्येकानेच डोक्यात ठेवलं आणि ही काही भंकस केली नाही, हं. तर छान होईल असं मला वाटतं. मला एक सांग आता तू सीरियल केल्यानंतर लोकांच्या नजरेमध्ये आली, लोकप्रिय झाली. हं. तर सुपाऱ्यांसाठी जात असतील. साधारण कुठल्यातरी
दहीहंडी आहे, कुठल्या दुकानाचं उद्घाटन हं, असेल, तर हं. तिकडे गेल्यावरती काय अनुभव येतात या संदर्भातले? हं, हं, हं. नाही, नाही, सोनाराच्या दुकानाचं इनॉग्रेशन होतं हं, आणि आरती करायची होती हं, त्यांच्याकडे. अ, आणि तेव्हा ते असे बोलताना, की मग मॅडम तुमचा काय प्लॅन आहे झाल्यावर? म्हटलं काही नाही, आता झालं आपलं, छान हं, झालं. आपण फोटोज काढले, रील झालं सगळं. मी जाईल घरी आता, एवढे लांब हं. आली आहे मी. तर त्यांचं म्हणणं, "मग आपण काही प्लॅन करायचा का?" म्हटलं, "काय प्लॅन?" मी आधी जाणून घेतलं. कधी-कधी काय होतं ना, अ, एखाद्याची भाषा रांगडी असते. हां. त्याच्या मनातही काही नसतं. अ, तर मी म्हटलं, "काय कसला प्लॅन?" मला असं वाटलं, की घरी वगैरे त्याला हं. भेटायचं असेल सीरियलमध्ये. खूप जणांना असतं, हो, आमच्या आईंना हो. भेटा घरच्यांना तुम्ही. भेटायचं. तो तो एकदम म्हणायला लागला, की "मॅडम तसं नाही. आपण आपण कुठेतरी जायचं का?" हो. आणि मला असं असं झालं, की म्हटलं, "तुम्ही का विचारताय मला असं? आपलं इतकं व्यवस्थित सगळा प्रोग्राम झाला, हं. सगळं झालं, तर असं का विचारताय?" तर ते म्हणे, "नाही, आम्ही आधीच्या ज्यांना बोलवलं होतं, त्या ओके होत्या सगळ्याला. मग आम्हाला ओह! वाटलं तुम्हीही असाल." हा परिणाम होतो. तुम्ही तुमच्या चॉईस करा, पण त्याच्यावरून तुम्ही आम्हाला नका जज करू. बरोबर. हे आणि मला तेव्हा असं झालं ना, कधी घरी जाते, कधी मी हे हं. आणि कुठून घेतलं मी हे काम, असं झालं मला. ओके. म्हणजे साधारण काही निवडक व्यक्तींमुळं इतर यांना त्रास होतो. त्रास होतोय. बेसिकली कारण तसं मानसिक जज केलं जातं पटकन. हं. सगळ्यांना एकाच तराजूमध्ये तोललं हां. जातंय थोडक्यात. हं, त्याच्यामुळे कुठेतरी इंडस्ट्री बदनाम होते. हं. मला असं वाटतं, की ज्या कोणी एक्स-वाय-झेड करत असतील त्यांनी हे सांभाळावं, त्यांनी असं मला वाटतं. सांभाळूनही उपयोग नाही, कारण समोरचा ऑफर करतोय. हां, तर ते आहेच. त्या त्या कम्फर्टेबल आहेत. शी इज हॅपी विथ इट. गो फॉर इट. मी तर म्हणेल ओके. गो फॉर इट. तू जर का मोठी होत असशील तर तू हां, कम्फर्टेबल असशील तर. पण मला वाटते प्रत्येक जण तसा नाहीये ना, जसं आपण म्हणतो की चांगली लोकं आहेत. हां. इंडस्ट्रीमध्ये चांगली लोकं आहेत. आपण बिलीव्ह करतो. बरोबर आहे. आपण इव्हन मलाही काही जण खूप चांगले सीरियलमध्ये माझी टीम छान होती. अंतरपाठची मला अख्खी टीम आवडायची. इव्हन आपली टीम. हां. आपला मग कोलॅबोरेशन इतकं छान व्हायचं नेहमी, गिव्ह अँड टेक चांगलं असायचं. सो अशा पद्धतीची लोकं आहेत आणि आपण ते बिलीव्ह करतो आणि अजून चांगल्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं बरोबर. आहे. तर तू जे हे सांगतेस ते ॲक्चुअली खूप भयानक आहे. हं. आणि खरंच ह्याच्याकडे ॲक्चुअली सिरियसली लक्ष देणं गरजेचं आहे, की हं, चांगली लोकं जोडली गेली पाहिजेत. हं, तर मला एक सांग ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, तर कलाकाराचं मानसिक आरोग्य जे आहे, ते सध्या सांभाळणं हं. गरजेचं आहे. आत्ता आपण बघतो, की खूप सारे कलाकार हो. काम नाही म्हणून आत्महत्या करतायत किंवा त्यांच्या पर्सनल लाईफमधल्या काही हं, गोष्टी हं. असतील. तर याच्याकडे तू कसं बघतेस? मला ना काय होतं ना, खूप चांगलं काम मिळवायचंय, खूप चांगलं काम मिळवायचंय आणि आता Instagramमुळे काय होतंय ना, आपण कंपेअर करायला लागतो. खूप हां, हां. स्क्रोल करतो. बरंच काही-काही सगळ्यांचंच छान दिसतंय. अरे वाह! किती छान कपडे घालून हां, हां, हां. फिरतायत सगळे. ह्यांचं घर किती छान आहे. यांच्या घरातले किती गोड वागतायत. आपल्याला रिॲलिटी नाही माहिती, ते एडिट करून टाकतायत ना सगळं. हां. व्हिडिओ एडिट करतायत, ते पिक्स एडिट करतायत. जे चांगलं आहे तेच दाखवतायत. त्यामुळेही आपलं एक सबकॉन्शियस असं होतं, की अरे, यांना खूप भारी कामं मिळतायत. हां. आपण कुठे पोहोचलोय की नाही? हे आर्टिस्टला, प्रत्येक आर्टिस्टला वाटत असतं. तो बरोबर. भलेही हॉलिवूडमध्ये जरी गेला ना, तरी त्याला एक वाटत राहील, की आता हे झालं काम, आता पुढे काय? हां. हे शूट संपलं, आता पुढच्या कॅरेक्टरचं काय? पुढं कसं मिळणार आपल्याला? मला वाटतं ना, म्हणजे मी तरी एक स्वतःला सवय लावून घेतली, की मी खूप सिरियसली नाही घ्यायचं. सगळ्या गोष्टी सिरियसली नाही घ्यायच्या. हां. आलेला दिवस आनंदाने जगायचा. खूप वेळा सेटवर असं होतं, की आपल्याला पाहिजे तशा गोष्टी नाहीयेत. एका पॉइंटला सोडून द्यायच्या. आपण काम करायचं ठरवलंय ना, आपण हं. चॉईस केली आहे ही इंडस्ट्री. आपण चॉईस केली आहे हे फील्ड बरोबर. आणि आपल्याला ह्यात मजा येते. आपल्याला कॅमेरा ऑन झाला, कॅमेरा रोल झाला, की मजा येते. बरोबर. सो मग ती मूव्हमेंट मिळवण्यासाठी मग सगळं सोडून द्यायचं. शांत राहायचं, दुर्लक्ष करायचं. कारण काय होतं ना, त्रास करून, चिड करून त्यांनी आपलंच काम खराब होतं. बरोबर. आपला परफॉर्मन्स खराब होतो. आणि ओव्हर थिंकिंग हा जो काही सगळ्यात मोठा राक्षस आहे, तो त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे प्रत्येकानेच. हां. खूप सोशल मीडिया
बघायचा नाही मुळात. आणि आपल्या आजूबाजूची जी लोकं आहेत, आपल्याला जर का असं वाटतं, की आपल्याला बोलायला पाहिजे कुणाशी तरी सतत, तर आपण बोललं पाहिजे. बरोबर आहे. कुणीतरी एखादी व्यक्ती असावी, जिला आपलं सगळं माहिती असावं. हं. काहीही असू दे, भले ती शिव्या घालेल, पण ती ऐकायला बसते ना, हं. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकायला बसते ती व्यक्ती, तर ती व्यक्ती असावी. बरोबर. आणि ऑफकोर्स अशा वेगवेगळ्या आता हेल्प्स हे आहेत मेंटल हेल्थसाठी, की तुमची मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी बऱ्याच थेरपीज आहेत. आणि खूप जणांना थेरपी अफोर्ड नाही होत. हं. तुम्ही असे मित्र-मैत्रिणी जमा करा. आणि माझे तरी असे एक थोडेच मोजके मित्र-मैत्रिणी आहेत. मी त्यांना सगळं सांगते आणि हां. आणि तेही माझ्याशी तेवढंच बोलतात. त्यांचेही काही प्रॉब्लेम असेल तर ते मी मनापासून ऐकते. रादर दॅन की हां बाबा हे क्रिबिंग करतायत का असं फिलिंग न घेता हां. ते मनापासून ऐकलेही पाहिजेत. तुम्ही भले ते सोल्युशन तिथे नका काढू. बरोबर आहे. पण ऐका. काय बोलतोय तो? तर काय बोलतीये ती? नुसतं ऐका. एखाद्याला फक्त बोलायचं असतं मनातलं. बरोबर आहे. तो तेवढा मोकळा झाला तरी खूप गोष्टी सॉर्ट होतात. मला बरोबर. वाटतं हे पाहिजे, की आपली 4 माणसं पाहिजेत जवळची. ज्यांच्याशी आपण बोलत राहिलं पाहिजे. बरोबर. एक डायरी लिहिणं हा एक प्रकार आहे. डायरीही लिहिली पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते. त्यानी खूप मदत होते. डायरी म्हणजे एखादी तुम्ही पर्सन म्हणून पण डायरी हां. म्हणू शकता. ते तर त्या आहेच आहे, पर्सनला की तुम्ही सगळं सांगा. करेक्ट. ते मला वाटतं, की तुम्ही बोला. तुम्हाला जर का काही खदखदत असेल मनात, म्हणजे आता रिसेंटलीच आपलं तुषार तुषारचा घाडेगावकर हां, तुषारचा तो प्रसंग झाला. सुसाईडचा जो काही तू प्रसंग पण आहे. त्याच्याबरोबर काम केलं एक्झॅक्टली हो. त्याविषयी पण सांगू शकतेस. मी पसंत आहे मुलगी या सीरियलमध्ये त्याच्याबरोबर काम केलं होतं. ओके. आणि विश्वासच नाही बसत आहे. म्हणजे तो कुठल्याही कारणामुळे सुसाईड करेल हेच मला मुळात काय इतका पॉझिटिव्ह मुलगा म्हणजे पॉझिटिव्ह बोलणारा मुलगा होता. खूप एनर्जी असणारा. काय माहिती आणि माणूस म्हणूनही खूप चांगला आहे तो. एखाद्यावर पटकन विश्वास ठेवू शकतो आपण, की हं. हा काम करेल आपलं. किंवा रात्रीचं आमचं मडमध्ये शूट संपायचं. खूप वेळा ना तो थांबायचा. त्याचं शूट संपलं तरी थांबायचं. काही मुली व्यवस्थित गेल्या ना हो, बाबा हो, घरी हो. लेट झाला शूटला कारण. ओके. खूप चांगला म्हणजे केअरिंग होतं हो, तेवढं. खूप केअरिंग होता. पण म्हणजे आत्ता चाललंय, की त्याला काम नव्हतं म्हणून नाही, त्या नाही. नैराश्यातून केलं. त्याविषयी काय? नाही, तो काम करत होता. तो सतत काम करत होता. सोनी मराठीवर त्याची सीरियलही चालू होती आता. एक ओके, फिल्मही कंप्लीट केली होती त्याने म्हणे. माझा ओके. काही फार कॉन्टॅक्ट नव्हता या काळामध्ये. पण आपल्याला एक फीलिंग येतं ना, की हां. चांगला छान व्यक्ती आहे हा. मस्त माणूस आहे. त्याचं छान होईल असं फीलिंग येतं आपल्याला. काम करताना पण त्या हां, हां, वाइब्स हां. येतात आणि एक म्हणतो ना, की वातावरण छान छान ठेवायचा तो एक जॉयफुल वातावरण ठेवायचं. ओके. सो त्याच्याबरोबर हे व्हावं मला ते वाईट म्हणजे आता वाटलं. सोशल मीडियावरती माझी एक आता इंडस्ट्रीतले काही मित्र आहेत, तर ते सारखे पोस्ट करतायत, की त्याच्याविषयी हा गैरसमज पसरवला जातोय, हं, हं, की काम नव्हतं म्हणून त्याने हं, आत्महत्या केली आहे. हं. तर एकंदर तुझ्या काही फ्रेंड सर्कलमधून काही फोनवर असं काही बोलणं झालंय त्याच्या हां, संदर्भात? काम नव्हतं असं नका म्हणू. आपल्याला एक आर्टिस्ट म्हणून पण आपल्याला भीती वाटते. काम नव्हतं त्याला. अरे आत्ता तर सीरियल चालू होती, मग काय झालं? हं. म्हणजे काम नव्हतं असं नका म्हणू. बाकीच्यांचा विश्वास नाही बसणार आपल्या इंडस्ट्रीवर. असं तुम्ही नका चुकीचं पसरवू हां, हां. आपल्या इंडस्ट्रीबद्दल. आणि लगेचच ते थांबवलं पाहिजे जर कोणी चुकीचं मीडियामध्ये बरोबर आहे. पसरवतंय. एखादी व्यक्ती गेली यार, त्याचं दुकान नका मांडू तुम्हाला पाहिजे हां. तसं. गेली ती, संपलं त्या व्यक्तीचं आयुष्य. एवढंच एक वाटतं की तुम्ही एखादी गोष्ट त्याच सेन्सिबिलिटीने हँडल करा. तुम्हाला नाही ना माहिती की काय झालं त्या व्यक्तीबद्दल, हां. तसं सांगा तुम्ही. बरोबर. आम्हाला माहिती नाही, पण त्याने सुसाईड केलं. ही बातमी करा. तुम्ही पोलिसांना फोन करा. विचारा एक्झॅक्टली काय झालं. तर त्याच्या घरच्यांना फोन करा. तुम्हाला न्यूजच करायची आहे तर. बरोबर. पण जी आहे ती खरी बातमी टाका. उगाचच काहीतरी तो ॲक्टर मग तो डिप्रेशनमध्ये गेला, काम नव्हतं म्हणून असं नका म्हणू. मे बी त्याचे पर्सनल काही रिझन्स असतील. हं. त्याच्या आतमध्ये त्याची खदखद त्यालाच माहिती. बरोबर आहे. ती तुमच्यापर्यंत नाही पोहोचली ना, मग ठीक आहे ना, तुम्ही त्याला काय म्हणतात ना, अजून त्याच्या घरच्यांना त्रास होईल हे वाचल्यामुळे. हं. तुम्ही तोही थोडासा विचार करावा. कदाचित त्याच्यामुळे तू आत्ता मगाशी जे म्हणले मित्र हवेत, हं. जेणेकरून त्यांच्यासमोर गोष्टी सांगता येतील. कदाचित त्याला ती हो. मोकळीक नसेल मिळाली. म्हणजे मला तेच वाटलं यार, का कुणीच नव्हतं त्याच्याशी बोलायला त्यावेळी? मे बी हे इतकं टोकाचं
हं. घडलं जर नसतं. एवढा पॉझिटिव्ह व्यक्ती होता तर. हो ना, हो ना. आणि हेच विषय जे ना आपल्याला एखाद्या विषयी जो खूप क्रिबिंग करतो आणि खूप त्या व्यक्तीविषयी वाटतं, की हे असं होऊ शकतं. पण इतका पॉझिटिव्ह माइंडसेट असलेला माणूस जाणं खूप वाईट गोष्ट आहे. मे बी मेंटल हेल्थ अजून काय म्हणतात ना, मेंटल हेल्थविषयी अवेअरनेस इतका नाही वाढलेला आहे अजून. हां, हां. तो वाढला पाहिजे. ते तेवढं सिरियसली लोकांनी घेतलं पाहिजे. म्हणजे काय म्हणतात ना, अजूनही थोडंसं असं आहे, की मी थेरपी घेतोय म्हणजे थोडासा हा वेडा आहे की काय? हे हो, हो. लोकांच्या डोक्यात अजूनही येतं. हां, बरोबर. तो एक टॅबू बेसिकली हां. लोकांना असं वाटतं म्हणून कदाचित तिथून पळत असतील त्या हं, ट्रीटमेंटपासून हं. किंवा तिथे जाण्यापासून. स्पेशली आपलं जनरेशन असं विचार करतं हं. आपल्या जनरेशनमध्ये, की "हां, बाबा आता थेरपी घेते काहीतरी हां, डोक्यात." असू शकतं. हां, असं. असं एक काहीतरी विचार करू शकतात लोकं. त्यामुळे असेल मे बी. पण थोडंसं मला वाटतंय थेरपी नाही, मित्र-मैत्रिणींना सांगा. घरातली एक व्यक्ती असायला हं. पाहिजे तुमच्या जवळची. तिच्याशी बोला. एवढा टोकाचा निर्णय नका घेऊ. ठीक आहे. आता काय जे झालं ते झालं. तुषारला म्हणजे आपण आत्ता आणू शकत नाही. पण मला असं वाटतं, जर कोणी असं पाऊल उचलणार असेल, तर त्यांनी मित्र जे असतील जवळचे त्यांच्याशी बोला, हं, घरच्यांशी बोला. पण हा टोकाचा निर्णय घेऊ नका. हं, मला हेच सांगायचंय. सुंदरा मनामध्ये भरली, ही जी सीरियल तू केली. हं. साधारण किती एपिसोड झाले त्याचे? त्याचे एपिसोड 900च्या वर झाले. 950 वगैरे असतील. 1000ला थोडे एपिसोड कमी होते. क्या बात आहे! 3 वर्षाच्या अल्मोस्ट वरतीच हां. सीरियल चालली. पण मी उशिरा जॉइन झाले. मला वाटतं मी 1.5 वर्षांनी जॉइन झाले. मेन जे कॅरेक्टर आहे, अभ्या नावाचं कॅरेक्टर हां. होतं. तो त्याने सीरियल सोडल्यानंतर मग माझं कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालं होतं. ओके. दौलतची बायको म्हणून. ओके, ओके. येस. बरं. तर मला एक सांग, ती सीरियल करताना तुझं जे कॅरेक्टर होतं, हं, तर ते कॅरेक्टर करताना एकंदर ह्या 3 वर्षात किंवा साधारण 2 वर्ष पकड, की हं. 2 वर्ष समजा तू केली आहेस. तर काय अनुभव आला कॅरेक्टर आणि ते कॅरेक्टर जगताना थोडक्यात? सीरियलमध्ये थोडासा लाऊड अभिनय करावा लागतो. अ, चॅनलचं म्हणणं असतं, की तुम्हाला जर का लोकांपर्यंत पोहोचायचंय तुमचं कॅरेक्टरचं म्हणणं, तर तुम्हाला लाऊड अभिनय करावा लागेल. ओके. मग हां. तुम्ही पॉझिटिव्ह कॅरेक्टर करा किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर करा. बरं आता बिंबा हे कॅरेक्टर असं होतं सुरुवातीला ते पॉझिटिव्ह इंट्रोड्यूस झालं होतं. हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे तुला हां. पुढे करायचं आहे, असं सांगितलं होतं मला कास्टिंग करताना. बट समहाऊ नंतर काही गोष्टी घडत गेल्या. एक निगेटिव्ह ट्रॅक आला होता 4 महिन्यानंतर वगैरे. हां. तो चांगला वर्क झाला. बरं. त्याच्यामुळे मग ते पॉझिटिव्ह कॅरेक्टर निगेटिव्हकडे वळवलं ओके. आणि मग ते निगेटिव्ह शेडमध्ये म्हणजे फारच निगेटिव्ह शेडमध्ये म्हणजे मी बऱ्याच गोष्टी केल्या. मी तलवार वगैरे घेऊन मारायला गेलीये. ओह! मी बॉम्ब पण टाकलेले आहेत. असे अ, बरेच प्रकार केलेले आहेत. समहाऊ ते चॅनलला खूप बूस्ट करायचं असतं. अशा निगेटिव्ह शेडच्या जास्त एक्स्ट्रीम गोष्टी. त्या ओके. मला ह्या सीरियलमध्ये अनुभवायला मिळाल्या. ज्या विलनच्या कुमोनिका हे जे हां, हां, आधीपासून हां. आपण सीरियल बघत आलो, की हां, बाबा आपल्याला वाटायचं कुमोनिका एवढी का वाईट वागते? पण ती आता आठवते नाही. लक्षात जी हां. राहते, ती कुमोनिकाच आठवते करेक्ट, आपल्याला. करेक्ट. बरोबर आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं, की त्यांच्या डोक्यात असं असेल, की मेन कॅरेक्टर आहे, तर त्याचे गुण जास्त उभारून येण्यासाठी निगेटिव्ह कॅरेक्टर करेक्ट. मदत करतं. हां. सो काय म्हणतात ते बूस्ट होतं जास्त. त्यामुळे निगेटिव्ह कॅरेक्टरचा ते जास्तीत जास्त वापर करून घेतात पॉझिटिव्ह कॅरेक्टर. ओके. म्हणजे साधारण टी-आर-पी नुसार कॅरेक्टर हां. बदलले जातात. हे येस. हां, हे तर आहेच. हो, म्हणजे हो. अल्मोस्ट मला वाटतं सगळ्या सीरियलच्या बाबतीत हाच विषय आहे. येस, येस. कारण की सध्या तरी ओ-टी-टीमुळं म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे मी पण इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, की ओ-टी-टीमुळं सीरियल्सचं जे मार्केट आहे थोडं थोडं डाऊन झालेलं आहे हं, आणि हं. त्याच्यामुळे जर सीरियल वर्क नाही झाली, तर 3 महिन्यात शटडाउन हो, करतायत. हो, हो, हो. आता मी सेकंड सीरियलची केली आहे अंतरपाट नावाची. त्या सीरियलला तर मला फार कमाल मजा आली. खूप छान क्रू होता. डायरेक्शन टीम चांगली होती, म्हणजे टेक्निकल टीम चांगली होती. प्रोडक्शन टीम चांगली होती. म्हणजे जे म्हणतो ना आपण, की कॉल टाईम आला, की आनंद झाला पाहिजे. हां. ते मला अंतरपाटने दिलं. वाह! क्या बात है! हां, त्यामुळं मी म्हणेल, की का ती सीरियल काय म्हणतात दुर्दैवाने चालली नाही, पण खूप छान एनर्जी होती त्या सीरियलला. सो ओके. मी ते म्हणेल, की काय चॅनलमध्ये घोळ झाले, पण 3 महिन्यात ती रॅप अप केली. पण खूप छान जेल झाले होते. 3 महिन्यातच ॲक्टर्स खूप छान जेल झालेले. ओके. इव्हन डायरेक्टर काय म्हणता येईल ना, प्रत्येकाला वाटत होतं हे वर्क व्हावं, छान वर्क व्हावं आणि हां, हां, प्रत्येकजण हां. एकमेकांच्या कॅरेक्टरला काय म्हणतात
बूस्ट करण्यासाठी आपण हे करू, आपण अजून इम्प्रोव्हाइज करून हां, बघू, हां, हां, हां. रायटरशी बोलू. इव्हन प्रोड्युसरही आम्हाला आमचे सीन बघून सांगायचे, "अगं तू हे अजून अजून छान करू ओके, शकते. तू त्या दिवशी छान सीन केला होता. एक्झॅक्टली तीच एनर्जी लावून हा सीन कर." सो ओके, मी म्हणेल की ती सीरियल अजून चालायला हवी होती अंतरपाठ. ओके. बट दुर्दैवाने माहिती नाही काय झालं. 2 वर्ष तू साधारण सुंदरा मनामध्ये भरली हं. ही सीरियल केली. ह्याचं शूटिंग कुठे होतं? तुझं रुटीन कसं असायचं? एकंदर कामाची शिफ्ट जी म्हणतो आपण, ती हां, हां, कशी हां. असायची? पर्सनल लाईफ कशा पद्धतीने त्यावेळेस हँडल केली? जरा त्याविषयी सांग ना. नाशिकमध्ये शूट होतं मखमलाबादमध्ये आणि आमची सगळ्यांची राहायची सोय तिथेच केली होती नाशिकमध्येच. तिथे खूप वेळा शिफ्टचे असे काय म्हणता येईल ना, 18-18 तासाची शिफ्ट व्हायची खूप वेळा आणि कधी-कधी डबल शिफ्ट पण असायची. नाईट शिफ्ट असल्यावर परत सकाळची. मला तर खूप अशा गोष्टी आठवतात. बट काय म्हणतात ना, आपण जेव्हा घरातून शूटला जातो, म्हणजे समजा मी मुंबईतच आहे आणि हं, मुंबईतच माझं शूट असेल, तर मला फक्त ट्रॅव्हलिंग पिरियड एवढाच तो बेअर करावा लागतो. बरोबर आहे. पण मी जेव्हा नाशिकमध्ये जाते पुण्यातून किंवा मुंबईतून, तर होतं काय तो प्रवास एकतर हां, मुंबईतून नाशिकला जाते. तिथे मी काय म्हणता येईल, मी रूमवर थोडेसे फ्रेश होते आणि मी सेटवर पोहोचते. तिथे आवरून मग सेटवर जाणं आणि मग तिथून 18 तासाची शिफ्ट. ओह! हे खूप अवघड होतं. अ, काय होतं डिरेक्टरवर जबाबदारी असते. बरोबर. त्यामुळे तो स्वतःची एनर्जी डाउन नाही करत. तू स्वतः डिरेक्टर आहे आणि आम्ही करेक्ट. बघितलेलं आहे तुला हं, शांत राहताना नको त्या ठिकाणी. पण मी म्हणेल की डिरेक्टर बूस्ट करत राहतो आर्टिस्टला. नाही, नाही आपल्याला करायचंय, चोपायचा आहे सीन. तो बूस्ट करत राहतो. पण त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर ऐकायला येतं की 2 दिवस गॅप घेतली आहे सरांनी. का आजारी आहेत? ते हां. इतके थकलेत. चॅनलवर पण जबाबदारी आहे त्यांना ते रन करायचा आहे शो. त्यांना तो पुढे करेक्ट. दाखवायचा आहे. हं, काय वर्क होतंय हे दरवेळी, दर दिवसाला ते चेक करत असतात. टी-आर-पीचं टेन्शन असतं त्यांना. हं, त्यांना त्यांचे टेन्शन वेगळे आहेत ऑफकोर्स. पण मला तेवढंच वाटतं, की आपण तेवढंच जर का मॅनेज केलं तर हं. खूप सोयीस्कर होईल. ओके. म्हणजे कदाचित या सगळ्या मेहनतीमुळे कदाचित ती सीरियल 3 हं. वर्ष चालली असेल. कारण सगळ्यांचे थॉट्स वर्क करत नाही, नाही. असतील. टीम तर फारच सुंदरच होती. टीम फारच सुंदर होती. मी म्हणेल अ, माझी टेक्निशियन टीम जी होती म्हणजे डायरेक्टर, आमचे असिस्टंट, आम्ही आर्टिस्ट तर एकत्र मिळून इतकी मजा केलेली आहे. आम्ही म्हणजे मी अजूनही मिस करते. आम्ही अ, एकत्र डबा खाणं, एकत्र येऊन गप्पा मारणं. इव्हन दो मी मेकअप रूममध्ये जर का एकटी असेल आणि फक्त सीन पाठ करते असं व्हायचं नाही कधीच. कारण हां. तो सीन मी एखाद्या को-आर्टिस्ट बरोबर पाठांतर ओके. करायचंय किंवा रिहर्सल. करून हं. दाखवायचंय हे बरोबर आहे का? माझी को-आर्टिस्ट होती ज्योती नावाची. तिने ओके. हेमा म्हणून कॅरेक्टर केलंय. तर ती आणि मी तर तिचे सीन मी म्हणून दाखवायचे, माझे सीन ती म्हणून दाखवायची. ओके. हां, म्हणजे हां, थोडंसं असं बघ, थोडंसं तसं बघ, असं जमतंय का? हां, हां, तर हां. आम्ही खूप मजा केली आहे आणि खूप इम्प्रोव्हाईज करायला आम्हाला वाव द्यायचा डिरेक्टर. भले खूप वेळा एडिटर कटही करत असतील. पण आम्हाला मोकळीक दिली होती डिरेक्टरनी, तुम्ही अजून ओके. इम्प्रोव्हाईज करा. पण आम्ही इम्प्रोव्हाईज बरंच केलेलं आहे, की एकमेकांना सांगून. मी इव्हन हेमा होती, मुकुंद मोरे म्हणून एक आर्टिस्ट आहे. तो पण बरेच सीन आम्हाला सांगायचा, अजून तुम्हाला खेळता येईल. मुकुंद आधीपासून सीरियलमध्ये होता. हां. लतिका बरोबर होता. म्हणजे लतिका, अभ्या आणि दौलत हे 3 कॅरेक्टर होते. तेव्हाच दौलतचा असिस्टंट म्हणून मुकुंद होता. सो तो पण आम्हाला खूप मदत करायचा ओके, सीन ओके. इम्प्रोव्हाईज करायला. आणि इव्हन लतिका म्हणजे अक्षया नाईक, तिने पण फार मदत केलेली आहे सीन इम्प्रोव्हाईज करायला. आम्ही धमाल केली आहे सुंदराला. आम्ही ओके. नाशिकला म्हणजे नाशिक मला असं मी कधीच पाहिलं नव्हतं मुळात. हां. नाशिकला मला मजा यायला लागली. नाशिक मला आवडायला लागलं सुंदरामुळे वाह! आणि जे माझे को-आर्टिस्ट होते त्यांच्या. मगाशी तू म्हणालीस, की कॅरेक्टरमध्ये जसे टी-आर-पी वर्क होईल तसा तो चेंजेस झाला. हं. म्हणजे जो कॅरेक्टर होतं, तर ते निगेटिव्ह शेडकडे नेण्यात आलं. तर बॉम्ब फोडले, हो. काय तलवार घेतली, हो, काय हो, तू जे हो. काही म्हणालीस. तलवारबाजी मग केलेलं. ह्या गोष्टी ज्यावेळेस तू तिथे केल्या, तर ऑब्व्हियसली टी-आर-पी वर्क होतंय म्हटल्यावर लोकांना आवडतंय हो. म्हणून ते कॅरेक्टर बदललं. हो, बरोबर हो, आहे. हो. ज्यावेळेस तू प्रत्यक्षात लोकांसमोर गेली असशील इव्हेंटच्या हां. माध्यमातून, तर त्यांचे रिएक्शन काय असेल तुझ्या या कॅरेक्टरला बघून? मी तेव्हा ना मुंबई ते कसारा लोकलनी ट्रॅव्हल करायचे. हं. हं.
तर मी नेहमीसारखा आपण काही असं चेहरा झाकून वगैरे ट्रॅव्हल नाही करत. हं. असं खूपदा खूप धूळ असेल तरच. मी लोकलमध्ये बसले निवांत. तर एक म्हातारी माझ्यासमोर एकटक अशी माझ्याकडे बघत बसली होती. हं. तर आपण असं गडबडीत असतो, पटकन लक्षात नाही येत, की असं एखादा माणूस का बघत असेल, तर आपण एक सीरियल हं. करतो त्यामुळे बघत असेल. तर ती माझ्या समोर बसलेली, माझ्या शेजारी बसली. हं. ती शेजारी बसली तेव्हा मला जरा भीती वाटली. ती माझ्या शेजारी येऊन म्हणाली, की "तू आमच्या लतिकाला एवढा त्रास का देतेस?" आणि ती अशी खूप कन्सर्ननी म्हणाली. तिला खूप हां, लतिकाविषयी असा हां. कन्सर्न होता, की "तू आमच्या लतिकाला का त्रास देते गं? काय काय होतंय तुला? म्हणजे हां, हां, हां. तुझ्या आयुष्यात काय एवढा प्रॉब्लेम आहे, की तू लतिकाला जाऊन त्रास त्रास देतीयेस इतका, की लतिकाचं आयुष्य तिचं तिला जगू दे." तर मी म्हटलं त्यांना मी समजून सांगितलं, की "मी नाहीये तशी. ते माझं कॅरेक्टर आहे. ते माझ्या ओके. सीरियलमधलं कॅरेक्टर आहे. मी प्रगल्भा आहे आणि मी माझ्या फॅमिलीचे फोटो दाखवले, की माझी आई आहे, माझे वडील आहेत हे शिक्षक आहेत, माझी आई प्रिन्सिपल आहे हां, आणि हां. मी नाटक वगैरे शिकून मग मी सीरियलमध्ये या काम करतेय." आणि ती खूप साधी म्हणतो ना आपण एक टोपली घेऊन ज्या बसतात बायका हां, काय-काय हां, हां, हां. विकायला, तशी ती साधी बाई होती. पण ती बाई पण ही सीरियल बघत होती. हे पण महत्वाचं हां. आहे. ते खरं तर ही तुझ्या कॅरेक्टरला, तुझ्या कामाला मिळालेली पावती म्हणावी लागेल ॲक्चुअली. हां, पण ती काही जणांना रागही येतो, पण ती खूप शांतपणे मला अशी बोलली, की "का तू त्रास देते लतिकाला? का गं बिनबाक? काय काय होतंय?" मग ती ती म्हणजे जे सीरियलमध्ये मला हां, दाखवले, हां, की हां. मग मग तुझं नवऱ्याबरोबर पटत नाही म्हणून तू तिच्यावर राग काढतेस का? म्हणलं, "नाही, हे सगळं ते कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर आहे का आणि हो का? मग तुझं खरं नाव काय आहे? मग तू कुठे राहते?" असं त्या मग वेगळे प्रश्न ओके. विचारायला लागल्या. सो पण त्यांना एक असं लोकांना वाटतं, की काही गावाकडच्या लोकांना खरंच वाटतं, की ही विलन आहे म्हणजे ही हो, खऱ्या हो. आयुष्यातही ही अशीच आहे. असं एक लोकांना वाटतं. इव्हन मी अंतरपाठमध्ये संध्याचं काम करायचे, तर मी स्टारमध्ये गेले होते एकदा हं. सामान घ्यायला. एक एक आजी येऊन म्हणाल्या, "काय गं वहिनी, किती आगावासारखी वागतेस तू? काय गरज होती नवऱ्याचे पैसे घेऊन जायची?" आणि हा एपिसोड होऊन बराच काळ झाला होता. हां, मला हां. आठवतही नव्हतं. म्हटलं, "नाही, झाला तो मागे एपिसोड. तुमच्या एवढं लक्षात आहे?" म्हणे, "हो, मला राग आला होता तेव्हा. तू का पैसे घेतलेस? तू बाबांकडून पण पैसे घेतले, तू तुझ्या नवऱ्याकडून पण घेतले." म्हटलं, "मी नाही घेतले ते त्या कॅरेक्टरनी घेतलेले आहेत." हां. असं त्यांना समजावून सांगितलं. म्हणे, "हो, म्हणजे आम्हाला माहिती आहे, पण तू अशी का वागते?" म्हणलं, "अहो, माझं कॅरेक्टर आहे ते. मला ते करणं भाग आहे. मी ॲक्टर आहे. सो मी जर का ठरवलं आहे यात करियर करायचं, तर मला हे कॅरेक्टर करून दाखवणं भाग आहे आणि त्यात मला मजाही येतेय." म्हणे, "अच्छा, अच्छा. मग तुला आवडतं का निगेटिव्ह?" म्हणलं, "हे बघा, असं काही नसतं. मला पॉझिटिव्हही आवडेल. पण मला निगेटिव्ह येतंय आणि मला जोपर्यंत त्यात करायला मजा येतेय, तोवर मी करेन." त्यांना असं बरंच समजावून सांगितलं. मग ते म्हणे, "हां, मग काय भाजी घेतलीस तू?" वगैरे असे. ते म्हणजे नाही म्हटलं तरी ट्रॅव्हलिंग आणि शूटिंगचे 12 तास पकडून कसेही 15 तास, हं. 24 तासामधले जातातच. हो, हो. मग तुझं तर लग्न झालंय, तर ह्या केसमध्ये पर्सनल लाईफ कशी मॅनेज होते? काय करतेस? सुट्टी मिळाली की मुळात ना अ, असं होतं घरात थांबू. ते आरामही झाला पाहिजे आणि म्हणजे Netflix अँड चिल जे म्हणतात ती हां. डेफिनेशन आम्ही फॉलो करतो. आणि असं खूप वेळा ठरतं, की आता 2 दिवस सुट्टी आहे मला बरं का, आपण हं, हं. फिरायला जाऊ, फिरायला जाऊ. हां, त्यावेळी जे ठरवून म्हणतो ना, ते होत नाही. हां. आणि असं एकच दिवस सुट्टी आहे आणि खूप दिवस पुढे शूट आहे. एक 8 दिवसाचा वगैरे कंटिन्यू आता एक आलेला हां, आहे ट्रॅक. कंटिन्यू आहे सीरियलचा एक सिक्वेन्स आहे. हां, पण त्या एका दिवसात एक अशी हुक्की येते खुमखुमी, की हां, आता इथं जाऊनच यायचं कुठेतरी बाहेर. मग हां. ते दुसऱ्या दिवशी अगदी 6 ची शिफ्ट असली आणि रात्री 12 ला पोहोचलो घरी, तरी पण मग जाऊनच यायचं. असं काहीतरी होतं ते. पण मला वाटतं सीरियलमध्ये फार काही वेळ नाही देता येत. कारण ओके. मी गोरेगावमध्ये होते राहायला आणि ठाण्याला शूट होतं माझं आंतरपाठचं. आणि गोरेगाव ते ठाणे इथे हा जो प्रवास आहे, तो पार करताना घोडबंदर रोड हा जो काही हां. राक्षस आहे, ट्रॅफिक प्रचंड आहे. तो पार करणं म्हणजे इतकं अवघड झालं होतं, हं, की तिथे ट्रकचं ट्रॅफिक आणि बाकीच्या सगळ्याच म्हणजे गोष्टी अडकून राहायच्या ट्रकमुळे आणि ते रस्त्याचंही काम चालू होतं मध्ये. हं. त्यामुळे आम्हाला असं व्हायचं, की खूप लवकर निघा, अदरवाईज परत शिफ्ट उशिरा चालू होणार, आपण उशिरा पोहोचणार, ते चांगलं नाही वाटत. तरी पण आम्ही अपडेट द्यायचो आणि
खूप ॲडजस्टही करायचे प्रोडक्शनवाले. पण मग असं व्हायचं की 5 वाजताच निघा घराबाहेर. बरं. पहाटे 5 हां, वाजता. शिफ्ट म्हणजे कितीची असायची? शिफ्ट 7 वाजता. बापरे! म्हणजे हां, 2 तास अगोदर. हो. 9ची शिफ्ट असेल तर तुम्हाला 7 वाजता निघणंच हां. भाग आहे आणि ऑफिस टायमिंग हे हां. सगळं करेक्ट, करेक्ट. ते ट्रॅफिक सगळं असल्यामुळे. पण त्यामुळे व्हायचं काय, मला काही जेवण वगैरे बनवायलाच नाही वेळ मिळायचा कधीच. हां. सो मग मी मेड लावली. ऑफकोर्स माझ्या नवऱ्याचे हाल व्हायचे. त्याला येतं जेवण ऑफकोर्स. हां. पण त्याला काही असं म्हणतो ना, की असं पोळी भाजी, वरण-भात हां, हीच हां. भाजी पाहिजे, तर ते नाही होत. त्याला बटाट्याचे छान पदार्थ जमतात वगैरे. पण कसं होतं खूप वेळा त्याचंही लिखाणाचं काम आहे, त्याच्या गोष्टी त्याला फॉलो हां, करायच्यात. हां. ते झालेलं बरं आहे. सो मग आम्ही ठरवलं, की कामवाली बाई आपण म्हणजे फूड मेड हां. तर लावायचीच काही करून. मग मला एक खूप छान मेड मिळाली होती. सो तिच्याबरोबर मी अगदी फॉलोअप घेऊन ही भाजी आण, ती भाजी आण. खूप गोड होती. ओके. हां, म्हणजे मला आयुष्यातली सगळ्यात चांगली मेड म्हणायला हरकत नाही. त्या मिळाल्या होत्या. छान होत्या त्या. सो असं मिळणंही भाग्य लागतं. दरवेळी अशा मेड मिळत नाही. मेड हा एक वेगळा विषय आहे, यू नो. त्याविषयी वेगळा आपण एपिसोड करूया. मेडविषयी म्हणजे मी कहाण्या सांगू शकते तुला वेगवेगळ्या. तर हा मुद्दा झाला पर्सनल लाईफ हं. विषयी. तर मला एक सांग, साधारण सीरियलमध्ये पेमेंटचं स्ट्रक्चर कसं असतं? साधारण किती दिवसानंतर पैसे मिळतात आणि मिळतात का? त्याविषयी जरा सांग. 90 दिवसानंतर म्हणजे सीरियलचं टेलिकास्ट सुरू झाल्यानंतर 90 दिवसांनी स्टार्ट होतं पेमेंट. ओके. हां. ऑलमोस्ट माणूस विसरूनच जातो, की आपल्याला पैसे मिळणार. आणि ही खरंच रिॲलिटी आहे. आणि काय माहिती हा खूप घाणेरडा नियम आहे. कारण 3 महिने बेअर करणं अवघड होतं. प्रोडक्शन हाऊस म्हटल्यावरती भले त्यांना 3 महिन्यानंतरनं पहिला पेमेंट येणार आहे. हं. पण एक प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी म्हणून आर्टिस्टचं मंथ टू मंथ पेमेंट नाही होत मग स्टार्टिंगच्या फेजमध्ये? नाही, नाही. मी तेच म्हटलं ना तुला. शूट कधीही सुरू होऊ दे, 2 महिने आधी सुरू होऊ दे, 3 महिने आधी सुरू होऊ दे. तुमचं टेलिकास्ट कधी होतंय ओके, सुरू, त्याच्या 3 महिन्यानंतर. म्हणजे 90 दिवसानंतर. ओके, सो हे शूट सुरू झालं, तो काळ सोडून द्यायचा. ओके. टेलिकास्ट नंतरचा 90 दिवसांचा पिरियड, त्याच्यानंतर पेमेंट. म्हणजे हे ज्यांचे ट्रॅक्स कंटिन्यू सुरू आहेत त्यांच्यासाठीच आहे, की नाही, नाही, हे समजा प्रत्येकासाठी. ओके, म्हणजे समजा एक सीन हो, असला ना, हो, 1 हो. दिवस आला तरी त्याचं एका दिवसाचं पेमेंट 90 दिवसानंतर? एक सीन आहे, मला वाटतं एका सीनपुरते वगैरे देतात पैसे. मला माहिती नाही आता काय परिस्थिती आहे. हां, पण मी खूप सुरुवातीला जेव्हा स्ट्रगलिंग डेजमध्ये वगैरे काम केलं, तेव्हा मला त्याच दिवशी पेमेंट मिळालेले आहे. ओके, हां. पण मला माहिती नाही आता 1 किंवा 2 दिवसाच्या ट्रॅकला काय मिळतं. ओके, हां, पण ओके, तुमचं जर का कंटिन्यू एक कॅरेक्टर आहे, तर तुमचं ठरलेलं आहे हे प्रत्येक कॅरेक्टरला. तुम्ही पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, लीड असो, तुम्ही कुठलंही कॅरेक्टर करा, 3 महिन्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. ओके. जी आत्ता नवीन पिढी ह्या इंडस्ट्रीमध्ये येतीये. प्रत्येकाला असं वाटतं, की आपण चांगला अभिनय करतोय, पण तरी ब्रेक मिळत नाही. फील्ड्समध्ये म्हणा, हं. सीरियलमध्ये म्हणा. काही लोकांना असं वाटतं, की आपल्याला चांगला अभिनय येतोय, तर आपल्याला एक चांगला ट्रॅक मिळाला पाहिजे सीरियलमध्ये. ते प्रयत्न करतायत, पण त्यांना ते जो दरवाजा आहे, तो क्रॅक नाही करता येत आहे. तूही मी तुला हं. बघितलं, की स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तू ते करतच होतीस. पण तुला तो दरवाजा भेटला, तो क्रॅक केलास तू. तर ते कसं मिळालं तुला काम? जरा त्याविषयी सांग आणि जेणेकरून त्याचा फायदा आपल्या नवीन जी पिढी येते त्यांना होईल. कंटिन्यू ऑडिशन देत राहा. काय वर्क होईल नाही सांगू शकत. हां. अ, जे स्क्रिप्ट आहे ते मनापासून करा. समोरचाही माणूस काही गोष्टी इनपुट्स देतो. त्याच्यात त्या इनपुट्स घ्या आणि त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. हे फार अवघड होतं. हे मलाही अवघड होतं एक आर्टिस्ट म्हणून. आपल्याला ते डिरेक्टर आणि ॲक्टर ह्यामध्ये जे हां. संभाषण होतं, की "हां बाबा ही स्क्रिप्ट आहे." तर तिथे एक्झॅक्टली डिरेक्टर नसतो. हं. तिथे खूप वेळा कास्टिंग करणारी जी व्यक्ती असेल ती सांगायचा प्रयत्न करते. त्यामुळे ते काही खूप वेळा कळत नाही आर्टिस्टला. कारण बरोबर. डिरेक्टर लँग्वेज एक असं की डिरेक्टर नीट सांगेल. हं. पण ते तुम्हाला थोडं-थोडं, हळू-हळू कळेल. मलाही भरपूर अजून काय म्हणतात ना, ती लँग्वेज कळणं त्याचा मी पण प्रयत्न करते, की ते ऑडिशन मिळाली आहे, तर ती व्यवस्थित ते कॅरेक्टरला गेली पाहिजे. त्यासाठी काय-काय केलं पाहिजे. ते मला वाटतं, की ते जमायला हवं. अजून
मलाही असं वाटतं, की मी स्वतः अजून प्रॅक्टिस करतीये. मुळात कन्सिस्टन्सी पाहिजे स्वतःमध्ये, की हां बाबा ऑडिशन आली आहे, करायची आहे. काहीही प्रॉब्लेम येऊ दे, कितीही बाकीची कामं येऊ दे, इव्हन दो बाकीचं दुसरं शूट असेल, तरी हां. पाठवा. यू नेव्हर नो कुठलं काम वर्क होईल. बरोबर. आता तर हं. सोपं झालंय, की ऑनलाईन ऑडिशन मागवतात. हो, हो. पहिल्यासारखं ऑफलाईन नाही, की हो, तिथे हो. जा, ऑडिशन द्या. हो, हो. हो, ही खूप चांगली चांगली गोष्ट आहे आता जी सोय झाली आहे, की तुम्ही घरून ऑडिशन पाठवा. पूर्वी असं ते ऑडिशनसाठी रांगेत उभे राहा आणि हो. अजूनही आहे काही ठिकाणी. इव्हन अजूनही मुकेश छाबराच्या ऑफिसच्या बाहेर खूप जणं नाही मी पण खूप वेळा 1-3-3 महिन्यांनी इंट्रोडक्शन द्यायला जाते. ओके. आम्ही असे सगळे आर्टिस्ट फ्रेंड जातो एकत्र. करत राहा. तेच करत राहा रे गड्या, आधी केलीची पाहिजे. अशा पद्धतीने ते मला ऑडिशन करावीच लागेल. कितीही ती अवघड वाटली, कितीही काही वाटलं हे जमत नाहीये. प्रयत्न करा, काहीतरी क्रॅक होईल. अ, तुम्ही समोरच्याला विचारा, तुमच्या जवळचं कोणी असेल, जे रायटर आहे, डायरेक्टर आहे, त्याची मदत घ्या. ओके. म्हणजे थोडक्यात कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, फ्लोमध्ये राहिलं हां, पाहिजे. फ्लोमध्ये राहिलं, कन्सिस्टन्सी पाहिजे. प्रयत्न करत राहा. एक दिवस नक्की असा येईल, की तो दरवाजा उघडेल. फक्त प्रयत्न करायची गरज आहे, बाकी काही नाही. त्यासाठी आळस नका करू. मी एक कुकिंग शो करत होते. हं, तेव्हा त्यांनी मला एक कॅरेक्टर विचारलं होतं. मिस नाशिकचं रिप्लेसमेंट होतं आय थिंक. हं. पण तेव्हा माझ्या कुकिंग शोमुळे मला घेता नाही आला. पण त्याच्यानंतर त्यांनी फोन केला ह्या बिंबावतीच्या कॅरेक्टरसाठी. हं. तर ऑडिशन त्यांनी घेतली. मी ऑडिशन घरून पाठवली बनवून. ते पण आहे. ऑडिशन करताना मी माझ्या भावाची मदत घेतली होती, की तुला काय वाटतं बाबा? हां. थोडीशी तरी जाण असलेल्या व्यक्ती जो असेल आजूबाजूला त्याला विचारा, की जो बरोबर. तुम्हाला तटस्थपणे सांगेल, की थोडंसं चुकतंय, हे नाही, हो, हो, हो. नाही वर्क होते. ते जरी झालं ना, तरी आपल्याला एक कळतं, की नाही हे नाही वर्क होते, आपण हे केलं पाहिजे. हे नाही केलं पाहिजे, तर ते दुसरं काय केलं करेक्ट आहे. पाहिजे हे शोधता येईल आपल्याला. तर त्यांनी ऑडिशन मागितली, मी पाठवली ऑडिशन आणि 2 दिवसानंतर वगैरे त्यांनी कॉल केला होता, की साधारण पहिला ब्रेक तुला तिथे मिळाला, जो हं, सडनली होता दुसरं काम करत असताना तुला हा चान्स हं, मिळाला. हं, थोडक्यात एकच गोष्ट आहे, की प्रयत्न करत हं. राहा आणि नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. येस. तर मला वाटतं आता खूप वेळ झालाय, आपण हो. गप्पा मारतोय आता आणि आता थांबूयात. येस. आणि प्रगल्भा तू तुझा अमूल्य वेळ शूटिंगमधला जो काही आहे दिला. म्हणजे शूटिंग थोडक्यात न जाता इकडे आलीस, वेळ काढून आलीस त्यासाठी तुझे खूप खूप आभार. आपण आता थांबूयात येस. आणि हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गोष्ट फायद्याची या पॉडकास्टच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन अवलियासह म्हणजे नवीन व्यक्तीसह. ही मैत्रीण आहे म्हणून मी अवलिया म्हणलं. नाहीतर त्यांना वाटेल मी अवली आहे. चला भेटूयात. नमस्कार.